दुसरा दिवस होता आणि शूटिंग वगैरे झालं माझ्या मते आणि आपण सांगतो ना की म्हणजे सावकाश जा, गो सेफ अँड स्लो, गुड नाईट, बाय. तुला काय करायचंय? मी कशी पण जाईन, स्लो जाईन, फास्ट जाईन, हा. असं साधारण आमचं बॉन्डिंग आहे. देवीच्या पाया पडायचं असतं, देवीसोबत लढायचं नसतं. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे आणि तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी. वचन दिले तुम्हाला ही मालिका आजपासून खरं तर तुमच्या भेटीला येते आणि माझ्यासोबत या मालिकेचे स्टारकास्ट आहे इंद्रनील आणि अनुष्का. स्वागत आहे दोघांचं लोकमत फिल्मीमध्ये. थँक्यू. आणि खरं तर खूप छान वाटतंय, पहिल्यांदा एकतर ही जोडी एकत्र आहे आणि शूट तुमचं सुरू झालेलं आहे. कॅरेक्टर बद्दल तर आम्ही ऐकलंय अनुष्का, पण कशी मिळाली मालिका आणि जेव्हा मालिका ऑफर झाली पहिली रिॲक्शन काय होती आणि कशी स्वीकारलीस? ह्याच्या आधी बऱ्याच ऑफर आलेल्या, काही पहिलीच होती? नाही, बऱ्याच मालिकांसाठी अप्रोच झालेला होता आणि ह्याच मालिकेसाठी मला जुलैमध्ये पण विचारण्यात आलं होतं, पण ठीक आहे, म्हणजे ती पण पुढे गेली. खूप गोष्टी मध्यंतरी घडल्या, खूप वेगवेगळे प्रोजेक्ट्स केले आणि मग फायनली मला वाटतं याचं पूर्ण श्रेय मी पुन्हा शशांक सरांनाच देईन, कारण त्यांचा अढळ विश्वास होता की हे पात्र मी करू शकेन आणि हे मीच करावं. आणि मला वाटतं मी सरेंडर झाली आहे आणि आता जेव्हा मी ते करते मला असं वाटतं की माझी उलटी प्रोसेस झाली. मी पहिले हो म्हटले आणि नंतर मला रिअलाईज झालं की हे पात्र आपल्या खूप जवळचं आहे आणि खूप स्ट्रॉंग आहे. सो मला खूप मजा येते आणि खूप कमी वेळा असं होतं ना की आपण आपल्या कामातून म्हणजे फक्त मनोरंजनच नाही करत आहोत, तर एक काहीतरी सोशल मेसेजही देत आहोत. तर एवढ्या उत्तम लिहिलेल्या कॅरेक्टर जेव्हा आपण साकारतो तेव्हा मला वाटतं की ती जबाबदारी मला जास्त वाटते. इंद्रनील, कसं कॅरेक्टर आहे? आणि आम्ही कॅरेक्टर विषयी खरं तर ऐकलं, पण एक बॉन्ड म्हणतात ना की आम्ही प्रोमोमध्ये तो एक छान बॉन्ड पाहतोय दोघांचा. सो आता तो बॉन्ड कसा झालाय? आणि अर्थात तुला जेव्हा मालिका विचारली तेव्हा आधी बऱ्याच ऑफर नाकारल्यास की ही फायनल मिळाली आणि लगेच हो बोललास? नाही, इतर गोष्टी पण चालू होत्या. पण ही मालिका जेव्हा आली तेव्हा शशांक सरांनी मला कथा सांगितली होती, कॅरेक्टरबद्दल सांगितलं होतं आणि असं क्वचित होतं की असं चॅलेंजिंग कॅरेक्टर आपल्याला सिरियलमध्ये करायला मिळतं. त्यामुळे ते मला खूप फॅसिनेटिंग वाटलं, म्हणून मी लगेच हो म्हणालो त्या गोष्टीला. ही मी तुम्हाला 3 महिन्यापूर्वीची गोष्ट सांगतो. देवीच्या पाया पडायचं असतं, ही छोटीशी प्रोसेस होती. कथा ऐकवली, कॅरेक्टर ऐकवलं आणि मी हो म्हणालो. आमच्या बॉन्डविषयी म्हणाल तर खूपच अफलातून आणि सुंदर बॉन्ड आहे आमचा. चांगली मैत्री आहे. आम्ही तसे काही एकमेकांना आधीपासून ओळखत नव्हतो, आत्ताच प्रोजेक्टच्या निमित्ताने, पण वाईब मॅच होते ना, त्याची आमची झालेली आहे आणि ती तुम्हाला ऑनस्क्रीन दिसेलच. येस. पण अनुष्का, असं म्हणतात ना की हिरो हिरोईन कास्ट होतात तेव्हा आपण एकमेकांना ओळखलेलं असतं किंवा कळतं की आता हा हिरो आपल्यासोबत काम करणार आहे. दोघांची पहिली चर्चा काय झाली? पहिली भेट कशी होती जेव्हा बघितलं आता एकमेकांसोबत काम? मी सांगतो ना पहिली. सो पहिल्यांदा माझ्या मते दुसरा दिवस होता आणि सांगू का मी? सांगू का विचार? तर तर दुसरा दिवस होता आणि शूटिंग वगैरे झालं माझ्या मते आणि आपण सांगतो ना की म्हणजे सावकाश जा, गो सेफ अँड स्लो, गुड नाईट, बाय. तुला काय करायचंय? मी कशी पण जाईन, स्लो जाईन, फास्ट जाईन, हा. असं साधारण आमचं बॉन्डिंग आहे. तुला काही बोलायचं? नाही, हे 100% खरं आहे. मला मुळात एवढ्या पॅम्परिंगची सवय नाही. मला कोणी तू सावकाश जा, टेक केअर, पोचलीस का, नका विचार. मला वाटतं आपण आजच्या काळातल्या मुली आहोत. हे विचारलं की जास्त ऑड वाटायला लागलं आता. आणि मला असं वाटतं त्यावेळेला कदाचित मी माझ्या पात्रामध्ये जास्त असेल. मग पहिल्याच दिवशी हा प्रहार केलास तू त्याच्यावर? हो, कशाला खोटं बोलायचं. हो. ओके. पण हे तू आता म्हणालीस की तुझ्या कॅरेक्टरसाठी पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे, पण त्याची आम्ही ह्याच्यात तुला फायटिंग करताना बघितलं आहे. त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी आणखीन आम्ही चाचपडतोय तुझ्या बाबतीतल्या, ज्या प्रोमोमधून आम्हाला दिसल्या. तू काय नवीन गोष्टी शिकली आहेस त्या कॅरेक्टरच्या निमित्ताने आणि अनुष्का म्हणून काय वेगळ्या गोष्टी चाचपडायला लागल्यात तुला? ह्या कॅरेक्टरची सगळ्यात जास्त गोष्ट जी मला आवडते ती म्हणजे तिचा अढळ आत्मविश्वास जो काही स्वतःवर आहे. आणि अजून एक गोष्ट जी मला आवडते की
अरेला कार्य आपण म्हणतो, आपण करतो सुद्धा, पण एक पॉइंट आहे जिथे आपण सोफिस्टिकेशन आपल्यात आता रुजू झालेलं आहे. आपल्याला कळतं की अरे मॅनर्स, एटिकेट्स, पण ते मॅनर्स, एटिकेट सगळं सोडून म्हणजे जसं मनात येतं ना तसं बोलते ती डायरेक्ट. आता माझी भाषा बदलली तिच्याबद्दल बोलताना, पण ती तशी आहे. आणि मला कधी कधी असं वाटतं की आय विश एखादी कटकट करणारी चाळीतली काकू, तर काकू तुम्ही कटकटच आहे तुमची, हे जाऊन तिच्या तोंडावर म्हणणं, मला असं वाटतं की हे आपण नाही करत. आपण हां हो जाऊ दे ना, कशाला नादी लागायचं असं करतो. पण ती खूपच जास्त सडेतोडे, खूपच टू द पॉइंट आहे. काय आवडलं काय नाही आवडलं एकदम, म्हणजे हे तुम्हाला माझ्या पहिल्या एपिसोडच्या पहिल्या सीनमध्येच कळेल. वा. मी तर इतका एन्जॉय केला, कारण मला असं झालं असं जगायला तर मला नाही मिळणार, किंवा आपण असं नाही करू शकत खऱ्या आयुष्यात. सो त्यामुळे मी खूप मनापासून तो सीन केलेला आहे, चाळीतलं नळावरचं भांडण. सो खूपच सो आय जस्ट विश की असं म्हणजे होता येईल कधीतरी. सो ह्या काही गोष्टी आहेत. आणि खूप गोष्टी माझ्या तिला घेऊन मॅच पण करतात. सत्याची बाजू धरून मी म्हणजे माझी पर्सनॅलिटी अशी आहे की मला जर एखादी गोष्ट माहिती असेल आणि मी त्याची बाजू घेत असेल तर मी शांततेने ती हँडल करेन. पण याच्या मला वाटतं इथे आमच्यात डिफरन्स आहे की ती नाही, शांततेत नाही. शांत का बसायचं, तर बोलायचं अरेला कारे सडे तोड. माझा प्रत्येक म्हणजे डायलॉग पण असे आहेत की एक घाव दोन तुकडे, मग समोरच्याला जे वाटेल ते वाटेल. सो आय फील की हे मला खूप फॅसिनेट करतं माझ्या कॅरेक्टरबद्दल. आणि हे मला वाटतं ह्या प्रोसेसमध्ये मी नक्कीच घेऊन जाईन. त्याची सुरुवात मला वाटतं मी इंद्रनीलला जे उत्तर दिलं तिथून सुरुवात झालेली. ओके. पण इंद्रनीलला वेगळ्या काय गोष्टी कराव्या लागल्या इंद्रनील, कारण आहे ना वकिली पेशा आहे, सो सडेतोड बोलणं आलं पाहिजे. पण इथे कुठेतरी तुझा एक वेगळा हिरोइझम आम्हाला मस्त पाहायला मिळतोय, कुठेतरी एक ट्रिकी आहे, छान आहे. सो तुला काय काय वेगळ्या गोष्टी चाचपडायला लागल्या? नाही, मी सांगू का शौर्यबद्दल, की ही जितकी ॲग्रेसिव्ह आहे ना तितका तो शांत, हॅपी गो लकी, खूप पॉझिटिव्ह. हल्ली काय होतं, हल्ली आमच्या जनरेशनला ना प्रेमात वेडं होणं खूप कमी झालेलं आहे. वेडे नाही होत लोक. हा वेडा आहे प्रेमात. ओके. म्हणजे हा खूप पॅशनेटली प्रेम करतो आणि ते तुम्हाला पहिल्या आमच्या सीन पासून दिसेल. म्हणजे भरत सरांनी ज्या पद्धतीनं ट्रीटमेंट दिली आहे आमच्या प्रत्येक सीनला, इतकी अमेझिंग आहे की लोकांना बघताना ते वेडे होणार आहेत. आणि चाचपडण्याविषयी तो पुढे जाऊन ती स्टोरी आहे की काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे हा निर्णय त्याला घ्यावा लागतो. तो त्याच्यासाठी खूप अवघड आहे, कारण त्याचे बाबा एका बाजूला आहेत आणि एका बाजूला ऊर्जा आहे. तर हे खूपच चॅलेंजिंग असणार आहे त्याच्यासाठी. सो मला वाटतं की ते हळूहळू तुम्हाला कळेल. पण जे आम्ही पाहिलंय की वचनं दिले तू मला, असं तू म्हणतेस, आणि माझ्या मते तिथून खरी लव्ह स्टोरी स्टार्ट होईल असं आम्हाला वाटतंय. सो सुरुवातीला जशी केस दाखवणार आहेत, म्हणजे पहिल्या एपिसोडमध्येच अशी सुरुवात आहे, आणि अशा वेगवेगळ्या केसेस प्रेक्षकांसमोर येणार आहेत की साईड बाय साईड तुमची लव्ह स्टोरी सोबत त्याच्या चालू असणार आहे, की अशा आम्हाला पहिले खूप सारे केसेस पाहायला मिळतील? नाही, डेफिनेटली खूप साऱ्या केसेस तुम्हाला पाहायला मिळतील. पण मला वाटतं सुरुवातीची जी पहिली केस आहे त्याच्यामध्ये सगळ्या सिरियलचा प्रिमाईस क्लिअर होणार आहे. म्हणजे कोण कुणाकडून, कोण कुणाची बाजू घेऊन आहे, कोण कुणाच्या अपोजिशनमध्ये आहे. सो पहिली केस मला वाटतं ही मेजर असणार आहे. आणि त्याच्यामध्येच, कारण पहिलं महत्त्वाचंच असतं ना, त्याच्यामध्ये लव्ह स्टोरीचं फुलणं असू देत, आणि ह्याचा जो डायलेमा आहे ह्याच्या कॅरेक्टरचा, की वडील तो माझ्या का मग मते इथे establish होणार. करेक्ट ऑफकोर्स लव्ह स्टोरी आहेच, पण जो डायलेमा, ऑफकोर्स लव्ह स्टोरी आहे, पण जो डायलेमा आहे तो माझ्या मते, जसं आत्ता अनुष्का म्हणाली की तो कदाचित ह्या केसमध्ये एक्सप्लोर होईल. तो कारण ते लगेचच त्याला ते कन्फ्युजन निर्माण झालं पाहिजे शौर्यसाठी, कारण त्याला ज्या गोष्टी कळतात ते इतक्या शॉकिंग आहेत, तुम्हालाही लवकरच कळतील. पण मिलिंद सरांसोबत काम करण्याची तुझी, कारण मी आत्ताही बघितलं तुमचा एक छान बॉन्ड आहे, तू त्यांना कप्पी म्हणाला तर त्यांनी लगेच रिॲक्ट केलं. सो सीन मध्ये पण हे असं इम्प्रोव्हायझेशन खूप छान होत असतं. हो, म्हणजे आम्ही एकत्र काम केलंय आधी, त्यामुळे आमचा बॉन्ड खूपच, म्हणजे मी त्यांना कपटी म्हणालो पण इज द स्वीटेस्ट. म्हणजे ते खूपच गोड आहेत, साखरेपेक्षा पण गोड आहेत, साखरेपेक्षा पण मिलिंद सर गोड आहेत.
सो जसं इंद्रनीलने काम केलं तसं आता तुझेही त्यांच्यासोबतचे बरेच सीन लागणार आहेत. पहिलाच सीन एकदम टशनमध्ये झालाय, पण ते करतानाही मिलिंद सरांचा एक गोडवा मध्ये मध्ये येतोच. सीन कट झाल्यानंतरही तो, कारण ह्याच्या आधी आम्ही पाहिलंय सरांना असं काम करताना. सो तुला कसा एक्सपिरियन्स आहे मिलिंद सरांचा? ते खरंच इंद्रनील म्हणाला तसा ते खूपच गोड आहेत यार. म्हणजे कट झाल्यानंतर एकतर त्यांची एक सवय आहे की ते फुल टाइम स्माइल करते. एक्झॅक्टली. एवढं आम्ही पण नाही. याचं ते कॅरेक्टर खूप प्रेमळ आहे, हा पण नाही करत. मी तर नाहीच. ते फुल टाइम ते दिवसभर सेटल असे असतात. हो, फुल टाइम. आणि मग ऍक्शन म्हटलं की हा माणूस इतका काय म्हणतात, इतका कडवट, इतका कटू. आणि मला ऍक्च्युली भीती वाटते त्यांची. मला वाटतं जे प्रोमोमध्ये एकदम ते झापकन आले आणि मी डचकले. सो ते खूप आतून आलं होतं मला ते. म्हणजे तेव्हा त्यांची भीती वाटतेच. आणि अजून माझा मिलिंद सरांसोबत बॉन्ड मला वाटतं एक्सप्लोअर होईल. ओके. सध्या तरी ते ही इज ॲब्सोल्युटली अ स्वीट पर्सन. तर आम्हाला खूप गप्पा मारायच्या, पण आम्ही सेटवर येऊ तेव्हा गप्पा मारूच. पण आता जाता जाता प्रेक्षकांना सांगायचं असेल की ही तू मेमे पण आम्हाला मध्ये मध्ये पाहायला मिळणार आहे, ज्यानंतर प्रत्येक प्रेक्षकांना खूप आवडतं की हिरो हिरोईनमधले तू मेमे. तर तशी ही तुमची सुरुवात आम्हाला प्रोमोमध्येच दिसली आहे. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगणार, कशी लव्ह स्टोरी फुलेल आणि कसं पाहायला मिळेल? मी एवढंच सांगेन की तुमचं जे प्रेम आहे आणि तुमचा जो आशीर्वाद आहे, जो आमच्यावर आजपर्यंत तुम्ही दाखवलेला आहे, तसाच आशीर्वाद आणि तसंच प्रेम आमच्यावर ह्या मालिकेसाठी पण राहू दे. आणि आम्ही जे काही तुतू मेमे आहे, जी काही लव्ह स्टोरी आहे, जो काही डायलेमा आहे, फुल ऑन पॅकेज आम्ही तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. त्यामुळे ऑफकोर्स तुम्ही एंटरटेन व्हाल. अनुष्का? मला वाटतं की डेली सोपमध्ये जनरली कपलमध्ये तू मेमे किंवा काय म्हणतात सतत एक नोकझोक टॉम अँड जेरी नोकझोक असते. पण समहाव ह्या सिरियलमध्ये तसं नाही आहे. त्यांची नोकझोक नाही आहे. एक अनोळखी व्यक्ती जेव्हा एका प्रसंगात तुमच्या समोर येतो आणि त्याच्यावर पटकन विश्वास बसतो फॉर नो गुड रिझन, तो क्लिक, मला वाटतं की तो जर्म आहे ह्या कपलचा, जो तुम्हाला खूप लवकरच बघायला मिळणार आहे, आजपासूनच बघायला मिळणार आहे. सो अशी ती लव्ह स्टोरी आहे, ती फुलणार आहे. शिवाय प्रिमाईस खूप वेगळं आहे, खूप वेगळं कथानक आहे. सो मला वाटतं की ह्यासोबतच या मालिकेतून प्रेक्षकांना दमदार डायलॉग आणि एक उत्तम गोष्ट ह्याचं वचन आम्ही तुम्हाला नक्की देतो. वा, थँक्यू सो मच. इतक्या छान गप्पा मारलात त्यासाठी, आणि खूप खूप शुभेच्छा आहेत. सेटवर येऊ तेव्हा आणखीन बऱ्याच गप्पा मारू. आत्तासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.